दूध आणि फळ जर एकत्र करून आपण खात असू तर हे विषारी अन्न बनतं. ते शरीराला जाऊन पुढे जाऊन डॅमेज करत असतं. डायबिटीसच्या व्यक्तीने रविवारी नक्की सकाळी उपाशी पोटीची साखर आणि दुपारी जेवणानंतरची साखर चेक करावी. पण समजा मग एखाद्याच्या शरीरामध्ये शुगर ही नॉर्मल आहे, तरी पण त्याने डायबिटीसची टेस्ट करायला हवी का? कारण हा आजारच सायलेंटली आपल्या शरीरात एंटर करतो आणि हळूहळू शरीराला पोखरायला सुरुवात करतो. अल्कोहोल कंझ्युम करणाऱ्या लोकांना जर डायबिटीज असेल तर अशा व्यक्तींमध्ये हायपोग्लायसिमिया म्हणजे साखरेचं प्रमाण कमी पटकन होत असतं. पूर्वी एक समज होता की डायबिटीज झाला की आयुष्यभर मला या आजारासोबत राहायचंय आणि गोळ्या औषधं या मला आयुष्यभर घ्यायच्या आहे. स्किनचं इन्फेक्शन आहे, त्याचबरोबर लघवीच्या जागेचं इन्फेक्शन आहे, केसामध्ये कोंडा होणं, अशा प्रकारचे स्किनचे इन्फेक्शन जर वारंवार होत असतील तर त्या व्यक्तीने शुगरची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये आजोबांना डायबिटीस आहे पण वडिलांना नाहीये, तर तो मग मला होऊ शकतो? माझ्या रक्तातली साखर 300-350 आहे, मला त्याचं काही होत नाही, ह्या तुषारक्या मारणं लोकांनी बंद करायला पाहिजे. ज्यांना डायलिसिस आठवड्यातून 4 वेळा करायला लागतंय, या सिच्युएशन मध्ये असणाऱ्या लोकांचं पेन जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की आतापर्यंत तुम्हाला अशी काही सिच्युएशन आलेली नाहीये. या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं असेल तर वेळीच आपल्याला ठोस पावलं उचलायला पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आत्तापर्यंत आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण हृदयरोग, लठ्ठपणा, PCOD, PCOS अशा वेगवेगळ्या आजारांवर बोललो. पण अलीकडच्या काळात एक असा आजार आहे ज्याविषयी प्रत्येकजण बोलताना दिसतो, तो म्हणजे डायबिटीस. आज प्रत्येक घरामध्ये 4 लोक राहत असतील तर 3 लोक हे डायबिटीसने ग्रस्त असतात. वाढत्या साखरेमुळे प्रत्येकजण हैराण झालाय. पण मग यावर उपचार काय? आणि एकदा डायबिटीस झाला तर तो आयुष्यभर राहणार का? त्याच्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागणार का? असे सगळे प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात देखील आहेत. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर, मेडिकल ऑपरेशन हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. आत्तापर्यंत आपण माधोभाग सोबत एक स्पेशल सिरीज करतोय आणि आपल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आपल्या प्रत्येक पॉडकास्टला. कारण आपले विषयच असे आहेत की बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे सगळे आजार. आज आपण बोलतोय डायबिटीसवर. आज आपण बघतो की एखाद्या घरामध्ये जर 4 लोक राहत असतील तर त्यातल्या 3 लोकांना डायबिटीस आहेच आणि रक्तातील साखर ही वाढतच चालली आहे. हे का असं होतं? याचं प्रमाण नेमकं का वाढतंय? आणि भारताला तर आता डायबिटीसची राजधानी बोललं जातंय. तर हे सगळं का नेमकं? डायबिटीसचं प्रमाण वाढण्यामागे मुख्य कारण ते म्हणजे बदलती जीवनशैली. आणि जीवनशैलीतले 3 प्रमुख अंग असतात, ते म्हणजे आहार, विहार आणि विचार. म्हणजे आपण काय खातो, आपण किती व्यायाम करतो आणि आपण कसे राहतो. या तिघांपैकी अजून कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर जर आपण म्हणायचा म्हटला तो म्हणजे आपला डाएट. त्यामुळे डायबिटीस, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, याचा जन्मच आहारातून होत असतो आणि शरीरामध्ये ज्यावेळी या आहारातून अतिरिक्त घेतलेल्या कॅलरी साठायला लागतात, चरबीच्या स्वरूपात त्या स्टोअर व्हायला लागतात आणि या चरबीच्या स्वरूपात स्टोअर व्हायला लागल्या की साखर पचवायची एक यंत्रणा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात बिघडायला लागते आणि त्याची परिणिती म्हणून त्या व्यक्तीची रक्तातली साखर ही प्रमाणापेक्षा जास्त दिसून येते, ज्याला आपण डायबिटीज असं म्हणत असतो. त्यामुळे जे काही आता आपण बघतोय की आपली लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे, आपलं खाणं बदलत चाललेलं आहे आणि लहानपणापासूनच व्यक्तींमध्ये लठ्ठपणा यायला लागलेला आहे. या सगळ्याचं एकंदरीत कारण म्हणून आपल्याला डायबिटीसचं प्रमाण एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतंय. जो पूर्वी 40 नंतर किंवा 50 नंतर दिसणारा डायबिटीज आता तरुणांमध्ये सुद्धा यायला लागलेला आहे. त्यामुळे खरंच ही चिंतेची बाब आहे. ऑलरेडी भारतातलं प्रमाण जर आपण बघितलं, जसं तुम्ही म्हटलं की मधुमेहाची राजधानी ऑलरेडी आपण बनलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपल्या घरात या आजाराचा शिरकाव नाही व्हायला पाहिजे आणि जर असेल तर या आजारापासून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. माझ्या ओळखीमध्ये एक फॅमिली आहे. त्यांच्या घरात तर कोणाला डायबिटीस नाहीये. पण त्यांचा मुलगा जो 17 वर्षाचा आहे, त्याची शुगर ही 400 वर पोहोचलेली आहे आणि डॉक्टरांनी त्याला डायबिटीसची गोळी चालू केली आहे. पण या डायबिटीसमुळे त्याच्यात खूप अशक्तपणा आलाय. त्याला दिसणं
पण कमी झालंय आणि वेगवेगळी ही लक्षणं जाणवतात. तर आणखीन यात कोणती लक्षणं भविष्यात त्रासदायक असू शकतात का? आणि हे कमी वयामध्ये एवढी शुगर म्हणजे अगदी 400च्या वर शुगर हे असं का झालं असेल? कसं आहे, जसं मी आता म्हटलं, की डायबिटीज होण्यामध्ये शरीरात चरबी वाढणं हे मुख्य कारण आहे. आणि चरबी 2च मार्गांनी वाढू शकते. पहिला मार्ग म्हणजे आहारातून माझ्या गरजेपेक्षा जास्त अन्न मी पोटात टाकलं. गरजेपेक्षा ज्यावेळी जास्त टाकतो, त्यावेळी अतिरिक्त ज्या काही कॅलरीज आहेत, ह्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि या पॅनक्रियाजमध्ये, लिव्हरमध्ये किंवा जे साखरेचे दरवाजे आहेत, इथे जर साठायला लागली ती चरबी, तर साखरेच्या चयापचय प्रक्रियेला बिघाड निर्माण होतो आणि पुढे जाऊन डायबिटीज सारखी सिच्युएशन येऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट शरीरात चरबी वाढवणारी ती म्हणजे व्यायामाचा अभाव. आत्ता जर आपण बघितलं, लहान मुलांमध्ये मोबाईलवरती खेळण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जे काही मैदानी खेळ आहेत त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. परिणती लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काही डाएटचं यांचं नियोजन आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स असलेला डाएट जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये घेतला जातोय. त्याची परिणती परत डायबिटीज सारखी परिस्थिती शरीरात निर्माण करण्याकडे आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही 2 मुख्य कारणं आहेत लहान मुलांमध्ये डायबिटीज निर्माण होण्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये साखर वाढण्यामध्ये. आता एकदा का डायबिटीज झाला, की लक्षणं काय असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यातलं प्रमुख लक्षण म्हणजे वरचेवर भूक लागणं. हं. त्याचबरोबर तहान लागणं, लघवीला वारंवार होणं. ही 3 प्रमुख कारणं तर आहेत. याच्या जोडीला जे आत्ता तुम्ही उल्लेख केला, ते म्हणजे अशक्तपणा किंवा थकवा जाणवणं, हे सुद्धा आपल्याला कारण म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटचं एखादं लक्षण आपण म्हणू शकतो, ते लक्षण म्हणजे जखमा भरून न येणं किंवा हं. वेगवेगळे इन्फेक्शन्स जे असतात, हं, जसं हं. स्किनचं इन्फेक्शन आहे, त्याचबरोबर लघवीच्या जागेचं इन्फेक्शन आहे, केसामध्ये कोंडा होणं, अशा प्रकारचे स्किनचे इन्फेक्शन जर वारंवार होत असतील, तर त्या व्यक्तीने शुगरची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण ही जी लक्षणं आहेत, ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणं आपल्याला म्हणायला पाहिजे. बरोबर. ही सगळी लक्षणं आपण प्राथमिक म्हणतोय. पण समजा मग एखाद्याच्या शरीरामध्ये शुगर ही नॉर्मल आहे, तरी पण त्याने डायबिटीजची टेस्ट करायला हवी का? किंवा एक नॉर्मल रूटीन चेकअप असेल, तर मग ते वर्षातून त्याने एकदा करायलाच हवं का? कसं आहे, शुगरची चेक एक साधारण 30-35 वयानंतर सगळ्यांनी वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे. त्याच्यातही स्पेसिफिक आपण जायचं म्हटलं, ज्याचं वजन वाढत चाललेलं आहे, अशा व्यक्तीने शुगरची तपासणी नक्कीच केली पाहिजे. दुसरं, ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढत चाललेलं आहे, हं. त्याच्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत. जे काही बॅड कोलेस्टेरॉल आहे, हे सतत वाढताना आपल्याला दिसतंय. अशा व्यक्तींनी डायबिटीजची तपासणी खूप करून घेतली पाहिजे. रक्तातली साखर चेक केली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरात डायबिटीज आहे, ज्याला हं. आपण अनुवंशिकता असं सुद्धा म्हणतो, हं, हं. अशा म्हणजे आई-वडिलांना डायबिटीज आहे, तर त्यांच्या मुलांनी वर्षातून एकदा तरी डायबिटीजसाठी तपासणी करून घेतली पाहिजे. भले त्यांची शुगर आता नॉर्मल दिसतेय किंवा तसे काही त्रास दिसत नाहीयेत. कारण हा आजारच सायलेंट किलर ज्याला आपण म्हणतो, हा हं, हं. सायलेंटली शरीरात एंट्री करतो. हं, हं. कारण प्रत्येक डायबिटीज व्यक्तीला जर विचारलं, की त्याला डायबिटीज झाला हे कसं कळलं? हं. तर 90% लोकांना ॲक्सिडेंटली डायबिटीज झाला हे कळत असतं. म्हणजे हं. काय? दात काढायला गेले आणि शुगर चेक केली, तर शुगर वाढलेली दिसली. कुठलंतरी ऑपरेशन प्लॅन केलंय आणि सगळ्या तपासण्या झाल्या, त्याच्यात कळलं की डायबिटीज आहे. कुठलंतरी इन्फेक्शन होतंय, बरेच प्रयत्न केले, ते इन्फेक्शन कंट्रोलला येत नाहीये. मग डॉक्टरांनी शुगर चेक करायला सांगितली आणि त्याच्यात कळलं की डायबिटीज आहे आता. त्यामुळे हे ॲक्सिडेंटली मॅक्सिमम लोकांमध्ये दिसून येत असतं. कारण हा आजारच सायलेंटली आपल्या शरीरात एंटर करतो आणि हळू-हळू शरीराला पोखरायला सुरुवात करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वयाच्या 30-35 नंतर मधुमेहाची तपासणी, डायबिटीजची तपासणी करून घेतली पाहिजे. स्पेसिफिकली स्त्रियांनी सुद्धा ही तपासणी करून घेतली पाहिजे. जर मेन्स्ट्रुअल सायकल इर्रेग्युलर होतीये, वजन वाढत चाललेलं आहे, संतती निर्मितीमध्ये प्रॉब्लेम होतोय, अशा स्त्रियांनी सुद्धा मधुमेहाची तपासणी वर्षातून एकदा तरी करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केला, की डायबिटीज हा अनुवंशिक असू शकतो. तर समजा, की आपल्या घरामध्ये आजोबांना डायबिटीज आहे, पण वडिलांना नाहीये, तर तो मग मला होऊ शकतो का? कसं आहे, अनुवंशिकता हे तर कारण आहेच. जे ट्रॅव्हल करत असतं जनरेशन टू जनरेशन. हं, त्याचबरोबर मोठा जो चंक आहे, हा लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे किंवा त्या हं, घरातल्या संस्कारांशी रिलेटेड आहे.
म्हणजे मी एक साधं उदाहरण देईन तुम्हाला. हं. समजा माझे जे आजोबा जेवत होते, हं. त्याच प्रकारचं साधारण जेवण त्यांचा मुलगा म्हणजे माझे वडील त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये आणत होते. बरोबर. किंवा एक घरची स्पेसिफिक लाईफस्टाईल असते. हं. सकाळी उठल्यानंतर स्पेसिफिकली घरात हेच बनतं. हं. आठवड्यातून 4 वेळा हाच पदार्थ स्पेसिफिकली बनतो. हं. खायच्या ज्या वेगवेगळ्या स्टाईल्स असतात त्या तशाच असतात. त्यामुळे आजोबांकडून वडिलांकडे आणि बट ऑब्व्हियस वडिलांकडून त्यांच्या मुलांकडे ते खाण्याचे संस्कार किंवा लाईफस्टाईलचे संस्कार ट्रॅव्हल करत असतात. जर आजोबांचा डायबिटीज हा त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जर आलेला असेल, तर डेफिनेटली तीच चुकीची जीवनशैली त्यांचा मुलगा आणि तीच चुकीची जीवनशैली त्यांचा मुलगा अशा पद्धतीने जर ट्रॅव्हल होत असेल, तर डेफिनेटली हा आजार प्रत्येक जनरेशनमध्ये आपल्याला दिसून येणार. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री जर डायबिटीजची असेल, तर प्रत्येक व्यक्तीने थोडंसं सजग व्हायला पाहिजे. हं. प्रत्येक व्यक्तीने अवेअर व्हायला पाहिजे आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस अगदी दिवसाच्या सुरुवातीपासून आपण केले पाहिजे. बरोबर. पूर्वी असं होतं, की आपण ब्लड टेस्ट करायला गेलो, रिपोर्टमध्ये डायबिटीज आला, तुमची शुगर वाढली आहे आणि मग डॉक्टरांनी एखादी गोळी दिली आणि चालू केली. पण आता प्री डायबिटिक देखील होणं हेही आपल्या रिपोर्टमध्ये येतं. तर त्याचा नेमका रेशिओ काय आहे? आणि जो प्री डायबिटिक आहे, त्याला पण मग गोळी चालू करणं गरजेचं आहे का? येस, प्री डायबेटिक हा कॉन्सेप्ट आता जन्माला यायला लागलेला आहे. कारण लोकांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. लोकांमध्ये टेस्ट करून घ्यायचं प्रमाण वाढत जाताना आपल्याला दिसतंय आणि त्याची परिणिती म्हणून आपल्याला आजार व्हायच्या आधीच डायबिटीजला शोधता येणं, फाइंड आउट करणं सोपं झालेलं आहे. मग हे कसं ओळखायचं? साधं सोपं आहे. 2 प्रकारच्या तपासण्यांमधून आपण प्री डायबेटिक आहोत की नाही हे तपासू शकतो. जर मला डायबिटीज नाहीये आणि मी जेव्हा-केव्हा शुगर करेन, जी आपण फास्टिंग आणि पी करत असतो. तरी फास्टिंगची शुगर जेव्हा-जेव्हा मी करेल, त्या वेळेला जर 90-95 च्या पुढेच दिसतीये, पण नॉर्मल स्टेजमध्ये. हं. कारण नॉर्मल आपण कधी म्हणतो 110 च्या आत शुगर माझी उपाशी पोटीची आढळली, हं. की शुगर नॉर्मल आहे असं म्हणतो. पण 90 ते 110 च्या रेंजमध्ये जेव्हा-जेव्हा मी शुगर चेक करतोय आणि माझी शुगर आढळून येतेय, तर समजून जायला पाहिजे मी प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आहे. हं. दुसरी एक महत्त्वाची तपासणी असते, जी अगदी शुअर शॉट आपल्याला सांगते, की आपण प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आहोत की नाही. ती तपासणी म्हणजे HbA1c तपासणी. हं. ही तपासणी म्हणजे काय? मागच्या 90 दिवसाची आपल्या शरीरातली ॲव्हरेज शुगर ही तपासणी आपल्याला सांगत असते. हा रिपोर्ट पर्सेंटेजमध्ये येतो. जर एखाद्या व्यक्तीची HbA1c ची व्हॅल्यू 5.7 पेक्षा आतमध्ये येत असेल, म्हणजे 5.6, 5.5 येत असेल, तर तो व्यक्ती ॲब्सोल्यूट नॉर्मल आहे. जर ही व्हॅल्यू 5.7 ते 6.5 च्या मध्ये येत असेल, तर तो व्यक्ती प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आहे आणि 6.4 च्या वरती येत असेल, तर शुअर शॉट डायबिटीजची सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि प्री डायबिटिक कंडिशनमध्ये जर एखाद्या व्यक्तीला समजून येतंय, की डायबिटीज आहे, तर फक्त जीवनशैलीतले थोडेफार बदल करून फक्त 30 दिवसामध्ये तो त्याच्या डायबिटीजवरती विजय मिळवू शकतो. फक्त हं. 30च दिवस आपल्याला मेहनत करायची आहे आणि करायचं काय आहे? आपली फक्त जीवनशैली बदलायची आहे. हं. एवढे जरी प्रयत्न त्याने केले, हं. तर 30 दिवसाच्या या एफर्ट्समधून तो त्याच्या डायबिटीजवरती यशस्वीपणे मात करू शकतो. बरोबर. तर डॉक्टरांनी आता आपल्याला डायबिटीज होण्यापूर्वी त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत हे सांगितलंय आणि जर तुम्हाला असं वाटतंय, की कदाचित मला डायबिटीज असू शकतो, तर त्यासाठी तुम्हाला HbA1cची टेस्ट करायची आहे. ही टेस्ट केल्यानंतर पुढे काय करायचं तर माधोबागमध्ये यावर उपचार आहेत. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला एक नंबर दिसतोय. त्यावर फक्त तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधोबागचे प्रतिनिधी हे स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील आणि त्यानंतर 30 दिवसामध्ये तुम्ही डायबिटीजवर मात करू शकता आणि अगदी छान पद्धतीनं तुम्ही तुमची लाईफस्टाईल देखील बदलू शकता. तर डॉक्टर हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, की डायबिटीज झाला म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाहीये. 30 दिवस थोडेसे कष्ट केले तर डायबिटीज हा कमी होऊ शकतो. कधी-कधी तर पूर्ण जाऊ देखील शकतो. पण मग आता आम्हाला क्रेव्हिंग्स इतक्या होतात किंवा गेल्या अनेक वर्षांपासूनचं आमचं रुटीन ठरलेलं आहे. सकाळी उठायचं, चहा-पोळी किंवा चहा बिस्किट खायचं, मग डिश भरून पोहे किंवा बरोबर. आणखीन काही नाश्ता करायचा. सो दिवसभरात आम्ही इतके पदार्थ खातो, ज्यातून किती शरीरामध्ये साखर निर्माण होत असेल. मग हे एका दिवसात चेंज कसं करायचं? सोपं आहे. कसं आहे, की ज्यावेळेला आपण मनातून ठरवतो, की मला या आजारातून बाहेर पडायचंय, त्यावेळी अर्धं आपलं आपण जिंकलेलो असतो. त्यामुळे प्रत्येकाने फक्त निर्धार करणं गरजेचं आहे.
एकदा का निर्धार केला की वेगवेगळे रस्ते दिसायला लागतात, वेगवेगळे सोल्युशन्स आपल्या समोर यायला लागतात. क्रेव्हिंग्ज जे होतं माणसाला, बऱ्याचदा गोड खायचं किंवा हं, एखादं ऑइली खायचं, वेगवेगळ्या खाण्याचे क्रेव्हिंग्ज आपल्याला येत असतात. याच्या मागे हा आजार बसलेला असतो. हं. बऱ्याचदा डायबेटिक व्यक्तीमध्ये शुगर आतमध्ये पडून आहे, जी वापरली जात नाहीये. तरी गोड खायचं प्रचंड क्रेव्हिंग या व्यक्तीमध्ये निर्माण झालेलं असतं. हं. कारण हा आजार तशा प्रकारची व्यवस्था शरीरात निर्माण करत असतो. मग हे क्रेव्हिंग का होत असतं? कशा याच्यामागची कारणं काय आहेत? तर क्रेव्हिंग होण्यामध्ये जर आपल्या शरीरातली साखर कमी झाली किंवा प्रचंड प्रमाणात वाढली, तर गोड खायचं क्रेव्हिंग निर्माण होतं. किंवा स्ट्रेस, मेंटल कंडिशन किंवा टेन्शन आलं असेल, तर आपल्याला अशा पद्धतीच्या खाण्याच्या वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात. मग अशा वेळेला करायचं काय? तर जसं मी म्हटलं, पहिलं आपल्याला मनातून ठरवायला लागेल, की मला अशा पद्धतीने माझ्या खाण्यात बदल करायचा आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या, मानसिकरित्या आपल्याला मेंटली हे ठरवणं खूप गरजेचं आहे, की क्रेव्हिंग्ज किंवा खाण्याचे जे काही सेन्सेशन्स मला येतायत, त्याच्यातून मला कंट्रोल करायचं आहे. मग हे कंट्रोल कसं करायचं आहे? कुठल्याही खाण्याची इच्छा निर्माण झाली, तर 1 म्हणजे पहिले 5 मिनिटं तुम्ही शांत बसा. हं. वेळ घ्या. त्याच्यानंतर तुम्ही 1 ग्लास पाणी प्या. दीर्घ श्वास करा आणि तरीही तुम्हाला वाटत असेल, की मला ही खायची प्रचंड इच्छा झाली आहे, तर तुम्ही थोडंसं त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा खाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही स्नॅक्स आपल्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं असतं. जसं फरसाण आहे, वेगवेगळे चिप्स आहेत किंवा जंक फूड आपण आणून ठेवत असतो, ते घरातून आपल्याला डिस्कार्ड करायला लागेल. आपल्या डोळ्यासमोर त्या वस्तू दिसायला लागल्या, की तशा प्रकारच्या खाण्याचं क्रेव्हिंग आपल्याला निर्माण होतो. त्यामुळे हे पदार्थ जे घरात आणण्याचं प्रमाण आपण कमी केलं. आपण मेंटली ठरवलं, की आपल्याला अशा पद्धतीने आहारात बदल करायचा आहे. म्हटल्यानंतर सुरुवातीचे एक 4-5 दिवस आपल्याला डिफिकल्ट जातं. त्याच्यानंतर शरीर याला ॲडजस्ट होतं आणि कुठलाही पदार्थ समोर आला तरी तो खायची इच्छा जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचे क्रेव्हिंग्ज निर्माण होत नाही. ठीक आहे. तर क्रेव्हिंग्ज कशा कंट्रोल करायचा हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण आयुर्वेदामध्ये पण असे काही पदार्थ आहेत का, की रोजच्या जेवणामध्ये समजा आपण ते पदार्थ घेतले, तर साखर बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकते? कसं आहे, की साखर कंट्रोल करण्यासाठी जो शरीरात आहार जातोय, त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आहारातलं स्पेसिफिकली कार्बोहायड्रेट्स, ज्याच्यातून मॅक्सिमम साखर शरीरात निर्माण होत असते. मग हे जर कमी करायचं असेल, तर आपल्या आहारात फायबर्सचं प्रमाण आपल्याला वाढवायला लागेल. म्हणजे मी नेहमी आमच्या पेशंटना सांगत असतो, आहारात ज्यावेळी 50% तुम्ही फायबर ॲड करता, म्हणजेच काय? भाज्या आणि सलाडचं प्रमाण ज्यावेळी 50% आपण करत असतो, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्या रक्तातली साखर ही कमी व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे आहारामध्ये तुम्ही ज्या वेळेला फायबर्सचं प्रमाण वाढवाल, जे काही प्रोसेस्ड शुगर आहे, त्याला रिप्लेस कराल तुम्ही आयुर्वेदिक शुगरने. ही आयुर्वेदिक शुगर म्हणजे काय? स्टिविया नावाची वनस्पती असते. या वनस्पतीची पानं जरी तुम्ही खाल्ली, ते साखरेपेक्षा 10 पट गोड या वनस्पतीचं पान असतं. पण याच्यातून कॅलरी व्हॅल्यू किंवा शरीरात साखर जायचं प्रमाण हे 0 होतं. फक्त हं. जिभेला आपल्याला जाणवत असते आपण गोड खातोय, पण कॅलरी ह्याच्यातून ज्या मिळत असतात ह्या 0 असतात. त्यामुळे प्रोसेस्ड शुगरला आयुर्वेदिक शुगरने रिप्लेस करणं, आहारात भाज्यांचं आणि सलाडचं प्रमाण हे 50% ठेवणं, हे 2 बदल जरी आपण केले, तरी साखरेला आपण नियंत्रणात आणू शकतो आणि जी काही रक्तातली साखर वाढत चाललेली आहे, त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. बरोबर. आत्तापर्यंत आपण रक्तातली जी साखर वाढत चालली आहे, याविषयी बोलतोय. पण कधी-कधी असं होतं, की रक्तातील साखर कमी होते आणि त्या अवस्थेमुळे आपल्याला आणखीन भयंकर आजारही होऊ शकतात आणि अगदी गळून गेल्यासारखं तेव्हा वाटतं. तर त्याला काय नेमकं म्हणतात? या रक्तातली साखर ज्यावेळी कमी होते, त्यावेळी त्या स्टेजला आपण हायपोग्लायसेमिया म्हणत असतो. हायपो म्हणजे कमी, ग्लायसेमिया म्हणजे साखर कमी व्हायची ही स्टेज. हं, मग हे कसं ठरवतो आपण साखर कमी झाली आहे? प्रामुख्याने जर साखर ही 70 पेक्षा कमी होत असेल, हं, रक्तातली साखर जेव्हा आपण चेक करतो, हं. ही 70 पेक्षा जर कमी होत असेल, तर त्या व्यक्तीची ही हायपोग्लायसेमियाची स्टेज आलेली आहे आणि ही आणीबाणीसारखी स्टेज असते. इथे पटकन ही साखर 60च्या खाली न जाणं ह्याच्यापासून रोखणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी ती सिच्युएशन हँडल करणं खूप महत्त्वाचं असतं. मग ही हायपोग्लायसेमियाची सिच्युएशन कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल? तर जर
एखाद्या व्यक्तीला ग्लुकोमीटरवर त्याने चेक केलंय आणि रक्तातली साखर 70 पेक्षा कमी दिसतेय, तर लगेच त्या व्यक्तीने गोड पदार्थ खाणं गरजेचं असतं. मग ग्लुकॉन-डी असेल, साखर असेल किंवा कुठलं तरी एक चॉकलेट घेणं खूप गरजेचं असतं. ही साखर जर 70 पेक्षा जास्त दिसते पण 100च्या आत आहे, पण हायपोग्लायसिमियाची लक्षणं दिसतायत. म्हणजे काय? चक्कर येणं, थकवा जाणवणं, अस्वस्थ वाटणं, घाम येणं, अशा पद्धतीची जर लक्षणं दिसत असतील, तर इथे डायरेक्ट साखर घ्यायची गरज नाहीये. पण कुठलं तरी गोड फळ ते डेफिनेटली खाऊ शकतात. मग कुठलंही फळ एक कटोरीभर, एक वाटीभर त्यांनी कापून खाल्लं, तर रक्तातली साखर परत बॅक टू नॉर्मल येते आणि हायपोग्लायसेमियाच्या स्टेजमधून आपण बाहेर पडू शकतो. मग ही हायपोग्लायसेमियाची लक्षणं का बरं निर्माण होत असतील? असा प्रश्न बऱ्याचदा पेशंटला पडत असतो. हायपोग्लायसेमिया निर्माण होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती असते, ज्या काही ॲलोपॅथीच्या गोळ्या किंवा इन्सुलिनचे डोसेज हे जर आपण व्यवस्थित घेतले नाहीत किंवा गरजेपेक्षा जर जास्त झालं मेडिसिन, तर शुगर पटकन कमी केली जाते आणि हायपोग्लायसेमियाची स्टेज निर्माण होत असते. आणि दुसरी जी मॅक्सिमम लोकांमध्ये हायपोग्लायसेमिया दिसतो, तो म्हणजे अल्कोहोल कन्झ्युम करणाऱ्या लोकांना जर डायबिटीज असेल, तर अशा व्यक्तींमध्ये हायपोग्लायसेमिया म्हणजे साखरेचं प्रमाण कमी पटकन होत असतं. त्यामुळे अशा व्यक्तींनी हायपोग्लायसेमियाची लक्षणं काय आहेत हे समजून घेणं आणि त्याच्यातून बाहेर पडायच्या ट्रिक्स ज्या आहेत, ह्याही समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मग आता एखाद्याला कळालं, की माझ्या रक्तातली साखर ही कमी होते. तर त्या क्षणी त्याने नेमकं काय करायला हवं किंवा खाण्यापिण्यातले बदल तर तुम्ही सांगितले. व्यायाम पण असे कोणते आहेत का, की त्याचा जरी आपण रोज वापर केला किंवा आपल्या रुटीनमध्ये आता रोज सकाळी उठल्यावर अर्धा तास, 1 तास मला व्यायाम करायचा आहे, हे ठरवलं. तर ते व्यायाम किंवा कोणत्या मुद्रा, योगासनं, मेडिटेशन असं काही आहे का? जसं आता मी म्हटलं, की हायपोग्लायसेमियाची सिच्युएशन दिसते, रक्तातली साखर कमी झालेली आहे. ती वाढवण्यासाठी जर 70 पेक्षा कमी असेल, तर डायरेक्ट साखर घ्यायची आहे. हं, साखरेच्या फॉर्ममध्ये चॉकलेट असेल, ग्लुकोज असेल हं, किंवा डायरेक्ट साखर. हं, 70 ते 100च्या मध्ये शुगर दिसतेय आणि थोडी-थोडी लक्षणं दिसतायत, तर एखादं फळ खाऊ शकतो आणि हं. रक्तातली साखर आपण नॉर्मलला आणू आणू शकतो. शकतो. साखर कमी करण्यासाठी कुठले-कुठले व्यायाम करायला पाहिजे, त्याच्यातलं जसं तुम्ही म्हटलंत, रोजचा चालायचा व्यायाम, हं, अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग, तेही हं, उपाशीपोटी. जर हं, आपण करत असू, तर रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत होत असते. हं. काही व्यक्तींमध्ये जेवल्यानंतर साखर प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते, ज्याला आपण जेवणानंतरचा रिपोर्ट त्यांचा गडबडलेला दिसतो. अशा व्यक्तींनी एक व्यायाम अजून त्यांच्या रुटीनमध्ये ॲड करू शकतात. तो व्यायाम म्हणजे जेवण झालं, की साधारण अर्ध्या तासाने मसल वापरले जातील अशा पद्धतीचा व्यायाम फक्त 10 मिनिटं करावा. मग मसल आपले जास्तीत जास्त कधी वापरले जातील? तर साधा सोपा व्यायाम आहे. तो म्हणजे जिन्याच्या 7-8 पायऱ्या चढणं आणि उतरणं. अशा पद्धतीचा व्यायाम जर 10 मिनिटं ते व्यक्ती करत असतील, ज्यांची जेवणानंतरची साखर आपल्याला वाढलेली दिसते, तर डेफिनेटली ही जेवणानंतरची साखर आपल्याला कंट्रोलला आणायला हा व्यायाम मदत करत असतो. मग अशा प्रकारच्या ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत, ह्या तर साखर कमी करायला मदत करत असतातच. पण योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम ज्या आपल्या शरीरातला स्ट्रेस कमी करतात, आपल्या शरीरातला तणाव कमी करतात, यांच्या मदतीने सुद्धा आपण रक्तातली साखर यशस्वीपणे नियंत्रणात ठेवू शकतो. बरोबर. त्यामुळे डायबिटीज झाला म्हणजे सगळं काही संपलं असं नाहीये. तर आपल्याकडे वेगवेगळ्या रेमेडीज आहेत, वेगवेगळे उपाय आहेत, योगासनं आहेत, खाण्यापिण्यातले बदल आहेत. नक्की. पण तरी देखील असं आहे, की डायबिटीज झाला म्हणजे ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तर थकतेच, पण मानसिकदृष्ट्या देखील त्यांना असं वाटतं, की आता मला आयुष्यभर डायबिटीजची गोळी घ्यावी लागणार किंवा आवडते पदार्थ आता समोर असून सुद्धा मी खाऊ शकणार नाही आणि मग त्याचं खूप टेन्शन येतं, एक मानसिक दडपण येतं, की आता पूर्वीसारखं मला जगता येणार नाहीये. तर जो असा विचार करतात जी लोकं, त्यांना काय सांगाल? हा आजार जो आहे ना, हा आयुष्यभर या आजारासोबत राहायची आत्ता काही सिच्युएशन राहिलेली नाही पूर्वीसारखी. पूर्वी एक समज होता, की डायबिटीज झाला, की आयुष्यभर मला या आजारासोबत राहायचंय आणि गोळ्या, औषधं या मला आयुष्यभर घ्यायच्या आहेत आणि एक विशिष्ट बंधनात मला राहायचंय. कुठेही गेलो तर प्रत्येकाला सांगायचे, की मला डायबिटीज आहे, माझ्या जेवण थोडं बदला
किंवा मी गोड आता खाणार नाहीये. तर ही सगळी बंधनं जी काय आहे, या बंधनांमध्येच मला राहायचंय, असा समज पूर्वी लोकांमध्ये होता. पण जी काही संशोधनं जगासमोर येतायत, जी संशोधनं पुढे येतायत आणि जे काही माधवबाग मागच्या 10 वर्षापासून मधुमेह रुग्णांवरती जे संशोधन करतंय, त्याच्यातून हे तर नक्की आहे, की टाइप 2 प्रकारच्या डायबिटीजवरती आपल्याला यशस्वी मात करता येते. म्हणजे काय? तर आपल्याला रक्तातली साखर पूर्वीसारखी नॉर्मल तर ठेवता येतेच. पण ज्या काही गोळ्या, औषधं, इन्सुलिनचे इंजेक्शन एखादा रुग्ण घेत असतो, ह्या गोळ्या, औषधं, इन्सुलिनच्या इंजेक्शन शिवाय आपल्याला रक्तातली साखर पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येते. एवढंच नाही, पुढे जाऊन हा व्यक्ती गोड-धोडाचं सुद्धा खाऊ शकतो आणि सगळं लाईफ, सगळं आयुष्य एन्जॉय करू शकतो. इथपर्यंत या आजारातून बाहेर पडता येणं शक्य आहे. फक्त करायचं काय असतं? आपल्याला फक्त 3 महिने स्वतःच्या जीवनशैलीत योग्य बदल करायचे असतात. आपला आहार बदलायचा असतो, व्यायाम करायचा असतो आणि योग्य मानसिकता आपल्याला ठेवायची असते. या 3 गोष्टी जर एखादा रुग्ण, एखादा डायबिटीसचा व्यक्ती 3 महिन्यासाठी बदलत असेल, तर निश्चितपणे तो त्याच्या गोळ्यापासून, इन्सुलिनच्या इंजेक्शन्सपासून कायमची मुक्तता करून घेऊ शकतो. बरोबर. आणि आता तुम्ही इतकं सांगताय, की डायबिटीजला घाबरण्याचं कारण नाहीये, तर त्यावर उपचार आहेत आणि तुम्ही थोडेसे बदल करा. तर आता आपला हा पॉडकास्ट पाहून ज्यांनी ठरवलंय, की आता आम्हाला डायबिटीजला अगदी मुळापासून घालवायचंय, तर त्यांनी दिवसभराच्या रुटीनमध्ये काही बदल तर करायला हवेच. त्याशिवाय डाएट प्लॅन जो आहे किंवा एखादा डाएट बॉक्स असेल, तर तो पण कसा घ्यायला पाहिजे, ते पण कशा पद्धतीनं ते रुटीन ठरवलं पाहिजे. आणि माधवबागकडे पण एक खास डाएट बॉक्स आहे, जो या सगळ्या आजारांकडे पाहता तयार करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये पण काय-काय आपण देतो? जसं मी म्हटलं, की हा आजारच मुळी आहारातून आलेला आहे. त्यामुळे याचं पहिलं उत्तर काय असेल, तर तो म्हणजे आहारातला बदल हेच असेल. हे सोडून आपण कितीही गोळ्या खाल्ल्या, कितीही औषधं केली किंवा कितीही व्यायाम केला, तरीही आपल्याला या आजारातून कायमची सुटका मिळणार नाहीये. त्यामुळे आहारात बदल करत असताना मी जसं या पॉडकास्टमध्ये म्हटलंय, की 50% आहारातला समावेश हा माझा भाज्या किंवा फायबरचा असला पाहिजे. मग आता उरलेल्या 50% मध्ये काय करायचंय? तर उरलेल्या 50% मध्ये 25% वाटा हा प्रोटीनचा असला पाहिजे. हं, जो वेगवेगळ्या डाळी किंवा कडधान्यामधून आपल्याला मिळणार आहे. हं, आता राहिलेला 25% जो आहे, हा आपण खात असलेली कार्बोहायड्रेट्स किंवा जी धान्य खातोय, जसं ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू याच्यात किंवा तांदूळ जो काही खात असतो, हं. याच्यातून जो काही पोर्शन असणार आहे, हा 25% असणार आहे. म्हणजे जर आपली दुपारची जेवणाची थाळी जर आपल्या डोळ्यासमोर आणली आणि त्याचे 4 भाग केले, तर एका भागामध्ये प्रोटीन्स म्हणजे डाळी असल्या पाहिजे. दुसऱ्या भागामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे जी काही रोटी, भात जो आपण खाणार आहोत तो असला पाहिजे. तिसऱ्या भागामध्ये सलाड असलं पाहिजे आणि चौथ्या भागामध्ये भाज्या असल्या पाहिजेत, ज्यांचं प्रमाण इक्वली असलं पाहिजे. त्यामुळे असा जर आहार कोणी व्यक्ती खात असेल, तर डेफिनेटली त्याच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात यायला लागणार. मग आजाराला कायमचं आपल्याला शरीरातून काढून टाकायचं असेल, तर काही विशिष्ट पद्धतीने आपल्याला या आहाराचं व्यवस्थापन करायला लागतं. विशिष्ट पद्धत कुठली आहे? ते म्हणजे आपल्या दिवसभरातलं जेवण आहे, हे 800 ते 1000 कॅलरीपर्यंत रिस्ट्रिक्ट करायला लागतं. आता लोकांना कसं कळेल 800 ते 1000 म्हणजे नेमकं किती? तर साधं सोप्पं आहे. आपण जे रुटीन घरी जेवत असतो, हे 1600 ते 2000 कॅलरीचं जेवत असतो. हं. आपण जे सणाला किंवा बाहेर फंक्शनला, लग्नाला, पार्टीला जाऊन जे काही जेवत असतो, हे 2000 ते 2500 कॅलरीचं जेवत असतो. हं. त्याच्या कंपॅरेटिव्ह 800 ते 1000 कॅलरी म्हणजे अगदी पोर्शन कंट्रोलने जर आपल्याला जेवता आलं, तर निश्चितपणे शरीरात साठलेली चरबी निघून जायला लागते. इन्सुलिन त्याचं काम खूप नीट करायला लागतं आणि परिणामी गोळ्यांशिवाय रक्तातली साखर आपल्याला नॉर्मल यायला लागते. मग आता हे जे 800-1000 कॅलरी खायचंय, हे खात असताना शरीराला आवश्यक असलेली पोषक जी मूल्य आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहे, याची सुद्धा कमतरता नाही झाली पाहिजे. त्यामुळे बॅलन्स डायट आपल्याला मॅनेज करणं थोडंसं तारेवरची कसरत होत असते आणि हेच डोळ्यासमोर ठेवून खास डायबिटीसच्या रुग्णांसाठी माधवबागने प्रमेह नावाचा एक डायट बॉक्सच बनवला. हं. हा डायट बॉक्स म्हणजे काय?
तर हा डाएट बॉक्स म्हणजे त्या व्यक्तीचं एका महिन्याचं राशन आम्ही रुग्णांना देत असतो. रेडी टू कुक फूड आपण त्यांना देत असतो. म्हणजे काय, सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जे जे काही रुग्णाने खायचंय ते सगळे पदार्थ आम्ही पॅक करून त्या रुग्णाला देतो. चहा असेल, ब्रेकफास्ट असेल, दुपारचं जेवण, इव्हनिंग स्नॅक्स, रात्रीचं जेवण, याच्यात फक्त भाज्या, फळं या 2 गोष्टी त्यांना त्यांच्या ॲड करायच्या आहेत आणि जेवण बनवायचंय. दिवसातून 5 वेळा खायचंय. अशा पद्धतीने हा डाएट बॉक्स बनवलेला आहे. हा बॉक्स ज्यावेळी एखादा डायबिटीसचा रुग्ण सुरू करतो, अगदी दुसऱ्या दिवसापासून त्याची साखर कंट्रोलला यायला लागते. 8 ते 10 दिवसाच्या प्रवासामध्ये त्याची गोळी आपल्याला कमी करायला लागते. कारण एवढी प्रचंड प्रमाणात साखर कंट्रोलला यायला लागते आणि एका महिन्यामध्ये त्याचं HbA1c, साखरेचे रिपोर्ट्स नॉर्मलला यायला लागतात. गोळ्यांचे डोस कमी व्हायला लागतात आणि त्याचा हा डायबिटीज रिव्हर्सलचा प्रवास जो आहे, डायबिटीज मुक्तीचा प्रवास जो आहे, हा डाएट बॉक्सच्या माध्यमातून त्याचा सुरू होतो. बरोबर. त्यामुळे ज्या रुग्णांना डायबिटीजपासून कायमची मुक्ती हवी आहे, त्यांच्यासाठी प्रमेह डाएट बॉक्स आहे. हा डाएट बॉक्स आता कसा मागवायचा असा जर तुम्हाला प्रश्न असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक नंबर दिसतोय. या नंबरवर फक्त तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधोबागचे प्रतिनिधी हे स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील आणि त्यानंतर तुम्ही हा डाएट बॉक्स अगदी सोप्या पद्धतीनं मागवू शकता. त्यामध्ये जे पदार्थ आहेत, त्याच्या रेसिपीज कशा करायच्या याबद्दल देखील सविस्तर माहिती त्या डाएट बॉक्समध्ये आहे. त्यामुळे हा डाएट बॉक्स मागवा आणि आपली रक्तातील जी साखर आहे ती कशी कमी करता येईल यासाठी एक पाऊल नक्की उचला. डॉक्टर, डाएट बॉक्सबद्दल तुम्ही सांगितलं. भाज्या, फळं, प्रोटीन्स हे देखील आपण रोज घ्यायला हवं. मात्र फळं जे आहेत ते आपण साधारण सफरचंद असेल किंवा केळी असेल, संत्री असेल हे तर इझिली खातो. पण काही फळं अशी आहेत की ती कापल्यानंतर आपल्याला त्यात दूध ॲड करायचंय, आईस्क्रीम टाकायचंय, त्याचा मिल्कशेक करायचा ज्युसेस करायचे आहेत आणि हे सगळं खूप छान लागतं. जिभेचे चोचले आपण पुरवतो. पण हे शरीरासाठी किती योग्य आहे? कारण लोकं असं म्हणतात, "फळं तुम्ही सांगितलीत ती आम्ही खातोय, पण आमच्या पद्धतीने." फळं तर शरीरासाठी खूप उपयुक्तच आहेत. पण हे फळ प्रोसेस केली त्याच्यावरती, जसं हं, ज्यूस बनवला, हं, तर आपण त्याच्यातली फायबर काढून टाकतो आणि फक्त रस तेवढा घेत असतो. हं. किंवा त्याच्यात जसं तुम्ही म्हटलात मिल्क टाकलं, मिल्कशेक बनवला, आईस्क्रीम टाकलं आणि त्याचं काहीतरी कॉकटेल बनवलं. तर अशा पद्धतीने फळं खाणं हे शरीरासाठी त्रासदायकच असतात. आयुर्वेद हे सांगतो, दूध आणि फळ जर एकत्र करून आपण खात असू, तर हे विषारी अन्न बनतं. ते शरीराला पुढे जाऊन डॅमेज करत असतं. शरीरात वेगवेगळे टॉक्सिन ॲक्युम्युलेट करतं आणि त्याची परिणिती म्हणून वेगवेगळे आजार कदाचित अशा पद्धतीचं अन्न शरीरात निर्माण करू शकतं. त्यामुळे फळं जी आपल्याला घ्यायची आहेत, ही अख्खी फळं आपल्याला चावून खायची आहेत, त्यांच्या फायबर सहित. मग मधुमेह रुग्णांनी कुठली फळं खायची असा प्रश्न बऱ्याचदा लोकांना बरोबर. पडत असतो. मधुमेह रुग्णांनी जी अतिशय गोड फळं आहेत, ती सोडून बाकी सगळी फळं ते खाऊ शकतात. हं, गोड फळांमध्ये चिकू जे खूप गोड असतं, वॉटरमेलन जे गोड असतं, खूप तयार झालेला पिकलेला आंबा सुद्धा हं. त्यांना ज्यांची शुगर 150-200 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनी अव्हॉइड करायला पाहिजे. चिकू आहे तो आपल्याला अव्हॉइड करायला सीताफळ? पाहिजे. सीताफळ अव्हॉइड करायला पाहिजे आणि जी कमी गोड फळं आहेत, जसं तुम्ही म्हटलेला सफरचंद, केळं जर खायचं असेल तर इलायची 1 केळं खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पपई खाऊ शकतात. हं, हं. जी सिट्रस फळं आहेत, जी थोडीशी आंबट असतात, हं. ज्याच्यामध्ये संत्रा आहे, मोसंबा मोसंबी. आहे, हं. राइट? ही फळं तर डेफिनेटली हे घेऊ शकतात. डाळिंब खूप चांगलं आहे. द्राक्ष ते लोकं खाऊ शकतात. त्यामुळे मग किवी आहे. तर जी फळं थोडी-थोडी गोड आहेत, अशी सगळी फळं त्यांना खाता येऊ शकतात. जर तुम्ही टेक फ्रेंडली असाल आणि Google करत असाल, तर ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, हं. त्याची लिस्ट तुम्हाला Googleवरती मिळेल. हं, हं. तर ही फळं तुमच्यासाठी चांगली आहेत. ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे, अशी फळं डायबिटीज व्यक्तींनी टाळलेली बरी. कुठली फळं कधी खावीत किंवा किती मात्रेत खावी, हे हं. त्या व्यक्तीची शुगर आत्ता किती आहे हं. त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. जर शुगर 200 पेक्षा 250 पेक्षा जास्त आहे, हं. तर गोड फळं खाणं टाळलं पाहिजे. जर शुगर कंट्रोल 150-200 च्या मध्ये आहे, तर तुम्ही जसं थोडी-थोडी गोड फळं जी असतात, ही डेफिनेटली खाऊ शकतात. हं. आणि 150 च्या आतमध्ये जर शुगर कंट्रोल आहे, जसं आमचे डायबिटीजचे पेशंट ज्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, हं. ज्यांचे इन्सुलिनचे इंजेक्शन्स बंद झालेले आहेत, असे पेशंट जे आहेत,
जसं आता आंब्याचा मोसम येणार आहे, तर ते आंब्याचा आस्वाद बिनधास्त घेत असतात. त्यामुळे शुगरचा कंट्रोल पहिला आणणं खूप गरजेचं आहे. एकदा का आपण हा कंट्रोल आणला, तर कुठलीही फळं आपण बिनधास्त खाऊ शकतो. बरोबर आणि उन्हाळा आता चालू होणार आहे त्यामुळे नारळ पाणी पण डॉक्टर सुचवतात काही वेळेला, की रोज प्यायला हवं. पण नारळ पाणी परत पाणी हे गोड आलं, तर याचा पण काही परिणाम होऊ शकतो का शरीरावर? नाही, तितका जास्त परिणाम आपल्याला डायबिटीज व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. एकाच वेळेला तुम्ही 3-4 नळाचं पाणी पीत असाल, तर हं, डेफिनेटली ओव्हर हायड्रेशन किंवा जे काही त्याच्यातून शुगर जाणार आहे, याचा इम्पॅक्ट शरीरावरती पडत असतो. पण एका वेळेला जर आपण एकच नारळ जर पाणी पीत असू, तर हं. डेफिनेटली याचा तसा काही इम्पॅक्ट आपल्याला डायबिटीज व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. ओके. पण मग शरीरामधली साखर किंवा जर आपल्याला ग्लुकोज मॉनिटरिंग करायचंच असेल, तर ते कसं करता येईल आणि दिवसातून साधारण मग किती वेळेला करायला हवं? ग्लुकोज मॉनिटरिंग हा डायबिटीजवरती विजय मिळवायच्या प्रवासातला एक मुख्य टप्पा आपल्याला म्हणता येईल. हं, कारण आपण जे काही बदल शरीरावरती करतोय, हं, जो काही आहार चेंज केलेला आहे, विशिष्ट प्रकारचा व्यायाम आपण करत चाललेलो आहोत किंवा काही औषधं आपण घेत चाललेलो आहोत, याचा इम्पॅक्ट शरीरावरती काय होतोय हे तपासण्यासाठी रक्तातली साखर टप्प्याटप्प्याने मोजणं म्हणजे ग्लुकोज मॉनिटरिंग. हं, राइट? म्हणजे काय? आठवड्यातून किमान 2दा मला सकाळी उपाशी पोटीची शुगर मोजायची आहे हं, आणि जेवणानंतर 2 तासानंतरची शुगर मला मोजायची आहे. हं, हे 2 रिपोर्ट्स हा तुम्ही फॉलो करत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आरसा आहे. हं. म्हणजे तुम्ही काय डाएट फॉलो करताय, ते बरोबर चाललंय की नाही चाललंय, हे 2 वेळेला चेक केलेली साखर तुम्हाला दाखवून देणार आहे. त्यामुळे ग्लुकोज मॉनिटरिंग खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागतं काय? तर एक साधं ग्लुकोमीटर, राइट? ग्लुकोमीटरच्या मदतीने तुम्ही तुमची साखर चेक करायची आहे हं. आणि ही साखर कधी? तर आठवड्यातले 2 दिवस. स्पेसिफिकली आम्ही आमच्या पेशंटला या 2 दिवसामधला 1 दिवस हा रविवार चूज करत असतो. हं, कारण मॅक्सिमम घरामध्ये गोडधोडाचं हं, किंवा खाण्यातला जो काही पॅटर्न आहे, हा डिस्टर्ब व्हायचा दिवस असतो, तो म्हणजे रविवार. हं. त्या दिवशी आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं, घरात काहीतरी गोडधोड बनणार असतं किंवा अगदी. जास्त आपण त्या दिवशी जेवत असतो. हं, त्यामुळे डायबिटीसच्या व्यक्तीने रविवारी नक्की सकाळी उपाशी पोटीची साखर आणि दुपारी जेवणानंतरची साखर चेक करावी आणि मधला एक दिवस तो म्हणजे बुधवार, गुरुवारी चेक करावी हं, आणि ह्याचा एक चार्ट बनवावा आणि तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तो नेहमी शेअर करत राहावा. माधवबागमध्ये अशा पद्धतीने ग्लुकोजचं मॉनिटरिंग ईच अँड एव्हरी पेशंटचं होत असतं आणि हे मॉनिटरिंग लाईव्ह आपल्या एम-आय-व्ही पल्स ॲपच्या माध्यमातून डायरेक्ट डॉक्टरांशी कनेक्ट होत असतं. त्यामुळे डॉक्टर हे रीडिंग्ज बघून खूप फास्ट ॲक्शन घेऊ शकतात. म्हणजे सकाळची शुगर जर कंट्रोलला दिसतीये, दुपारी जेवणानंतरची शुगर पण कंट्रोलला दिसते. मग पटकन ते डॉक्टर त्याच्या ॲलोपॅथीच्या गोळीचा डोस कमी करतात हं, आणि फर्दर मॉनिटरिंगमध्ये हा पेशंट येतो. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने सायंटिफिक पद्धतीने हं. ॲलोपॅथीच्या मेडिसिनपासून जे काही फ्रीडम आहे, ते त्या व्यक्तीला मिळवून दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ग्लुकोज मॉनिटरिंग एक महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ओके. हे एम-आय-बी पल्सचे ॲप आहे. हे ॲप कोणासाठी आहे आणि नॉर्मली आपल्याला जे प्रेक्षक आत्ता पाहतायत ते पण डाउनलोड करू शकतात का? आणि ॲपमध्ये काय-काय आहे? नक्कीच हे ॲप सगळ्यांसाठी आहे. Google Play Storeवर जाऊन कुठलाही व्यक्ती एम-आय-बी पल्स नावाचं ॲप माधवबागचं आहे, जे मागच्या 5-7 वर्षापासून रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. ते डाउनलोड हं, करू शकता. 3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यातून फायदा त्यांना मिळणार आहे. हं, एक म्हणजे आहारासंदर्भातल्या वेगवेगळ्या टिप्स हं, आणि रेसिपीजचे वेगवेगळे लाईव्ह व्हिडिओ तिथे चालू असतात. हं, ज्याच्या माध्यमातून ते त्यांच्या आहारासंदर्भात सजग होऊ शकतात. हं, त्याचबरोबर व्यायाम कुठला केला पाहिजे, किती केला पाहिजे, प्राणायाम कुठले असतात, डायबिटीजसाठी कुठले प्राणायाम योग्य असतात, अशा पद्धतीची वेगवेगळी हेल्थशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ते तिथे त्या ॲपवरती घेऊ शकतात. या ॲपच्या माध्यमातून तो व्यक्ती त्याची झोप मॉनिटर करू शकतो. दिवसभरात तो किती चालतोय, स्टेप्स काउंट मॉनिटर करू हं, शकतो आणि तो त्याच्या ज्यावेळी तो डाउनलोड करतो ॲप, त्यावेळी जवळच्या माधवबागच्या क्लिनिकशी तो कनेक्ट होतो. हं, तर हं. तिथल्या डॉक्टरांचं सुद्धा हेल्प, डॉक्टरांचं मार्गदर्शन, डॉक्टरांची मदत तो घरबसल्या घेऊ शकतो.
ओके. तर माधवबागने आपल्या सगळ्या रुग्णांसाठी एक छान असं MIB पल्स नावाचं ॲप पण तयार केलंय. तर प्रत्येकजण हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. सरांनी आत्ता या ॲपमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे या आपल्याला सांगितल्या आहेत. त्यामुळे हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका आणि ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन कसं वाटतंय, त्यात आणखीन कोणकोणत्या गोष्टी हव्यात का? किंवा तुमच्याही काही सूचना असतील तर त्या कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. तर डॉक्टर ॲपबद्दलही तुम्ही सांगितलं. पण असं आता आपण बघतो, की सोशल मीडियावर एक छोटे रील्स किंवा काही व्हिडिओज हे खूप व्हायरल होतात आणि डायबिटीजबद्दल खूप भीती दाखवली जाते आणि मग लोकंही आता कन्फ्यूज झालेत, की आम्ही हे करायचं का ते करायचं? आणि म्हणून लोकं दुर्लक्ष पण करतात या गोष्टींकडे. पण एखाद्याची शुगर ही 350-400 च्या वर पोहोचली आहे आणि अजूनही त्या रुग्णाला असं वाटतंय, की मला काही त्रास होत नाहीये ना, मग ठीक आहे, मी यातल्या कोणत्याही गोष्टी करणार नाही. तर भविष्यात त्याला आणखीन कोणकोणते आजार होऊ शकतात डायबिटीजच्या व्यतिरिक्त? जसं मी म्हटलं, की डायबिटीज हा सायलेंट किलर आहे. त्यामुळे तो 300, 400, 500 शुगर बऱ्याचदा काही पेशंटमध्ये दिसत असते. पण त्यांना काडी मात्र काही त्रास होत नसतो आणि त्यांच्यासाठी बऱ्याचदा हा प्रेस्टिजचा सुद्धा विषय असतो. हं, बऱ्याचदा त्याच्या मित्रांमध्ये किंवा पब्लिकली सांगत असतात, "माझी शुगर 300 होते तरीही मला काही होत नाही." अगदी. पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत हा आजार शरीरात पसरून वाळवीसारखं तुमचे शरीरातले वेगवेगळे अवयव निकामी करत नाही तोपर्यंत. हं, एकदा का या आजाराने पूर्ण शरीराचा ताबा मिळवला, की एक अवयव हा निकामी करायला लागतो. त्यामुळे डायबिटीज व्यक्तीचा जर तुम्ही प्रवास बघितला, तर पहिली 3 ते 5 वर्ष अगदी छान हॅपीली लाईफ असतं. पण 5 वर्षानंतर वेगवेगळे डायनॅमिक्स त्याच्या त्या आरोग्याच्या बाबतीत घडायला लागतात. मग बीपी सडनली वाढायला लागतो, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, मध्येच हृदयामध्ये ब्लॉकेजेस झालेले दिसून येतात. काही व्यक्तींना हार्ट अटॅक येतो, किडनीचे प्रॉब्लेम्स येतात, जखमा भरून येत नाहीत, वेगवेगळे इन्फेक्शन्स निर्माण व्हायला लागतात, संतती निर्मिती संदर्भातले प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतात. म्हणजेच काय? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रॉब्लेम हा डायबिटीज एकटा निर्माण करू शकतो. त्यामुळे माझ्या रक्तातली साखर 300-350 आहे, मला त्याचं काही होत नाही, ह्या फुशारक्या मारणं लोकांनी बंद करायला पाहिजे. वेळीच अलर्ट होणं खूप गरजेचं आहे आणि काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि ही साखर कमी करण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आता अशी पूर्वीसारखी सिच्युएशन राहिलेली नाहीये. या आजारातून यशस्वीपणे आपल्याला बाहेर पडता येणं शक्य आहे. या आजारात थांबून शरीराची हेळसांड करणं खूप वाईट आहे. कारण बऱ्याचदा मी माझ्या अशा लोकांना ॲडवाईस करत असतो, की जे लोकं कॅज्युअली बिहेव करत असतात. त्यांनी एकदा अशा व्यक्तींशी बोलावं, ज्यांचा डोळा डायबिटीजमुळे गेलेला आहे. हं, ज्यांना आता किडनी ट्रान्सप्लांट करायला सांगितलेली आहे. हं, ज्यांना डायलिसिस आठवड्यातून 4 वेळा करायला लागतंय. हं. या सिच्युएशनमध्ये असणाऱ्या लोकांचं पेन जर तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला कळेल, की आत्तापर्यंत तुम्हाला अशी काही सिच्युएशन आलेली नाहीये. या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं असेल, तर वेळीच आपल्याला ठोस पावलं उचलायला पाहिजे. योग्य बदल आपल्या जीवनशैलीत केले पाहिजेत आणि शुगर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. डॉक्टर तुम्ही आता आम्हाला सांगितलं, की डायबिटीज हा पूर्णतः बरा होऊ शकतो आणि माधवबागने तर हजारो नाही तर लाखो पेशंटला बरंही केलेलं आहे आपल्या ट्रीटमेंटमधून. तर नेमकं माधवबागमध्ये अशी कोणती ट्रीटमेंट वापरली जाते, की लोकांचे डायबिटीज हे बरे देखील होतात? डायबिटीजवर मात करण्यासाठी आपण रुग्णांना माधवबागमध्ये पंचसूत्री कार्यक्रम देत असतो. जसं आपण टप्प्याटप्प्याने या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स बघितल्या. या पंचसूत्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स असते, ती म्हणजे त्या रुग्णाचा आहार बदलणं. आणि या आहारामध्ये जसं आपण उल्लेख केला, प्रमेह नावाचा एक डायट बॉक्स आपण त्या रुग्णाला देत असतो. हा प्रमेह नावाचा डायट बॉक्स त्यांना 100% फक्त फॉलो करायचा आहे. म्हणजे त्यांच्या आहारातल्या बदलाचं काम होऊन जातं. दुसरा महत्त्वाचा स्टेप्स असते, ती म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा. हं. जे काय आयुर्वेदात 5,000 वर्षापासून सांगितलेली जी पंचकर्म आहेत, या पंचकर्माच्या मदतीने डायबिटीजने आत्तापर्यंत शरीराला जे डॅमेज केलंय, या डॅमेजमधून रिकव्हर करण्यासाठी हे पंचकर्म त्या रुग्णाला मदत करत असतात. हं. पंचसूत्रीतली तिसरं सूत्र जे आहे ते म्हणजे योग्य व्यायाम. जसा आपण उल्लेख केला, की MIB पल्स ॲपच्या माध्यमातून घर बसल्या तो रुग्ण
व्यायाम करू शकतो. त्याच्यात व्यायामामध्ये कार्डिओ एक्सरसाइज असतील, योगासनं असतील, प्राणायाम असतील, या सगळ्याचे लाईव्ह व्हिडिओ तो बघू शकतो आणि तो घरच्या घरी व्यायाम करू शकतो. पंचसूत्रीतला चौथा महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे त्याच्या शरीरातल्या साखरेचं व्यवस्थापन आणि मॉनिटरिंग, ज्याला आपण ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतो. तर त्याने घर बसल्या स्वतःच्या शुगरचं मॉनिटरिंग करायचंय, डॉक्टरांपर्यंत पाठवायचंय आणि त्या रीडिंग्सच्या माध्यमातून त्याच्या ज्या काही ॲलोपॅथीची औषधं आहेत, त्याचं योग्य व्यवस्थापन करणं डॉक्टरांना सोपं जातं. आणि पंचसूत्रीतला शेवटचा महत्त्वाचा ॲस्पेक्ट तो म्हणजे जो काही डायबिटीजने शरीराला डॅमेज केलंय, मग त्याच्यात पॅनक्रियाज आपली वीक झालेली आहे, लिव्हर डॅमेज झालेला आहे, या सगळ्यांना एक नवचेतना देण्यासाठी आयुर्वेदिक सप्लिमेंटरी औषधं आपल्याला सुरू करायला लागतात. त्यामुळे या 5 सूत्रांचा वापर करून ज्यावेळी रुग्ण त्याचा रिव्हर्सलचा प्रवास सुरू करतो, त्यावेळी 30, 60, 90 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण बघतो, की रुग्णाची सारी औषधं बंद झालेली आहेत, शुगर एकदम नॉर्मलला आलेली आहे आणि त्याने त्याच्या मधुमेहावरती यशस्वीपणे मात केलेली आहे. बरोबर. त्यामुळे ज्या लोकांनी आता ठामपणे ठरवलं असणार आहे, आपला आजचा हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर, की शुगर तर माझ्या रिपोर्टमध्ये होती, पण आत्तापर्यंत मी त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर करणार नाहीये आणि त्यांना सुरुवात करायची आहे. डायबिटीजवर त्यांना मात करायची आहे. तर जाता-जाता आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही अशा आपल्या प्रेक्षकांना काही सल्ला द्याल का? नक्कीच ज्या व्यक्तीला त्याच्या डायबिटीजवरती मात करायची आहे, ज्या टिप्स आपण या पॉडकास्टमध्ये दिलेल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी इमिजिएट आजपासून सुरू करा. तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुमच्या शुगरमध्ये बदल दिसायला लागतील. त्याच्यानंतर तुम्ही नजदीकच्या माधवबागच्या डॉक्टरांची भेट घेऊ शकतात. तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन जा आणि डायबिटीज रिव्हर्सलचा हा प्रवास तुमचा कसा असू शकतो, हे एकदा समजून घ्या. तुम्हाला जिथे-जिथे माधवबागची मदत हवी असेल तिथे माधवबाग तुमच्या सोबत आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून मधुमेहाचं प्रमाण भारतातलं कमी करायचंय आणि जी काही मधुमेहाची राजधानी आपण ऑलरेडी बनलोय आणि मधुमेहामुळे जे काही पुढे वेगवेगळे आजार आवासून उभे टाकलेत, त्याच्यातून जर आपल्याला देशाला वाचवायचं असेल, तर प्रत्येकाने इथे त्याचं योगदान देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला माधवबाग याच्यामध्ये नक्कीच मदत करेल. अगदीच. त्यामुळे जर आपल्याला डायबिटीज असेल आणि आता यातून बाहेर कसं पडायचं, हा जर प्रश्न तुम्हाला असेल, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी तर आज आपल्याला दिली आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिसतोय, यावर फक्त तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे, एक पाऊल पुढे यायचं आहे. नक्कीच आपला डायबिटीज हा पूर्णतः जाऊ शकतो. त्याचबरोबर आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जर एखाद्या विषयाबद्दल माहिती हवी असेल किंवा तुम्हाला डॉक्टरांकडून अमुक एका विषयाबद्दल पॉडकास्ट हवा असेल, तर ते देखील कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि सगळ्या प्रेक्षकांचे मला या निमित्ताने आभारही मानायचे आहेत. कारण लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आजचाही आपला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि डायबिटीज हा असा विषय आहे, की त्याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. पण कधी-कधी असं वाटतं, की हे मी डॉक्टरांना कसं विचारू? मला कोणी हसणार तर नाही ना? राइट. तर या सगळ्या प्रश्नांची आज तुम्ही दिलखुलास अशी उत्तरं आम्हाला दिली आहेत. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.